वर्षांनी मिळाला न्याय. सन 1996 पासून प्रलंबित असणारा कनेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर निकाली. 1996 साली तात्कालिक सरपंच डॉक्टर जे.सी. पाटील व उपसरपंच शामराव विठ्ठल पवार तसेच जी.आर. पाटील सर यांनी पूरग्रस्त लोकांच्या पुनर्रचनेसाठी 189 प्लॉट काढून शासनाला लेआउट वगैरे करून दिला व सर्व नियमानुसार यादी तयार केली गेली. परंतु काही लोकांच्या तक्रारीनंतर ते वाटप थांबले गेले. यानंतर प्रस्थापित राजकीय लोकांनी पुनर्वसन या नावाखाली फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेतली असल्याचे काहींचे म्हणणे आहे. परंतु शाहू पाटील, दिग्विजय पाटील व किशोर बापू प्रेमी सर्व युवकांनी याला लगाम घालण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली व 1996च्या यादीनुसार आज अखेर प्रांत साहेबांच्या आदेशाने प्लॉट वाटप केले गेले. कनेगाव गावठाणातील भूखंड क्रमांक 63 हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे आज शासनाने श्री जगन्नाथ रामचंद्र पाटील अप्पा यांच्या ताब्यात दिला. त्याबद्दल सर्व शासकीय यंत्रणेचे व सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त होताना दिसत आहेत. हा विजय होता 30 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा. हा विजय होता संयम आणि जिद्दीचा. हा विजय होता मैत्रीचा आणि हा विजय होता न्यायव्यवस्थेचा. कनेगाव पुनर्वसनासंदर्भात कोणावरही अन्याय होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करूया. सर, जसं शाहू पाटील यांच्या परिवाराला हा न्याय मिळाला तसाच संपूर्ण गावकऱ्यांना याच पद्धतीचा न्याय मिळेल का कोर्टातर्फे, काय सांगाल? या ठिकाणी कनेगावचं गावठाण म्हणजे साधारण मी माझ्या कारकिर्दीत तरी 4 पूर आणि 4 वेळा जीव घेणे प्रसंग मी स्वतः अनुभवलेले आहेत. त्यामुळे कनेगावचं गावठाण होणं ही अगदी काळाची गरज होती. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव ते गेली 30 ते 40 वर्ष ते गावठाणाचं काम रखडलं होतं. पण आज आमच्या गावातले सुज्ञ नागरिक जी.आर. अप्पा असतील, शाहू पाटील, दिग्विजय सर वगैरे लोकांनी, विनोद पाटील लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आपल्याकडं जे सर्किट बेंच नवीनच झालं त्याच्या अनुषंगानं हा फार मोठा निकाल म्हणजे संपूर्ण कनेगावच्या दृष्टिकोनातून केवळ जी.आर. अप्पा सर यांच्या कुटुंबाच्या पुरताच हा मर्यादित नसून अगदी जे आपल्या गावामध्ये ज्यांना प्लॉटची अतिशय गरज आहे, प्रत्येक वेळी नदीला पूर आला की अगदी त्यांच्यावरती जीव घेणा प्रसंग निर्माण होतो आणि त्यातून मुक्तता होण्याचे हे फार मोठे संकेत या निकालाच्या अनुषंगानं नामदार हायकोर्टाने दिलेले आहेत. या ठिकाणी ज्युडिशियल सुपरमॅसी काय असते म्हणजे न्याय विभाग आज हे सर्वश्रेष्ठ का मानला जातो त्याचं हे प्रत्यंतर या निकालाच्या अनुषंगानं आज आपल्याला अनुभवायला मिळालं. तर आज जो जी.आर. अप्पा सरांना प्लॉट अलॉट झाला आणि त्याचा ताबा देखील आज मिळाला आणि वेगवेगळ्या शंका कुशंका होत्या त्यांना पूर्ण विराम मिळाला. त्याच पद्धतीनं बाकी प्लॉट्स देखील त्याच पॅरिटीखाली सगळ्यांना या प्रशासनानं वाटप करावे. जी काही यादी आहे त्यामध्ये ज्या यादीचा अवलंब करून नामदार हायकोर्टाने हा निकाल दिला त्या यादीमधल्या सगळ्यांना हे प्लॉट्स अलॉट होतील आणि संपूर्ण कनेगावचं पुनर्वसन अगदी रेखाटलेला प्रश्न हा मार्गी लागेल याबाबत मला 100% खात्री वाटते. सर, एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्याला शासनानं जो न्याय दिला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं तर 1989 पासून आज 2026 पर्यंत कनेगाव या भूखंडाची वाट पाहत होती. मी हा विजय पहिल्यांदा कैलासवासी विश्वास गणपती पाटील यांना अर्पण करतो. कारण काही ठिणगी पेटवण्याचं काम विश्वास अप्पांनी केलं. आज ते आमच्यात नाहीत याचं मला खूप वाईट वाटतं. पण असो, आज विजय मिळालेला आहे. माझी 3री पिढी याच्यामध्ये हा संघर्ष करण्यात जात आहेत. सगळ्या गावकऱ्यांनी, माझ्या मित्रांनी हे सहकार्य केलं, मला उभा केलं, मुंबईपर्यंत जाण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. मला हे दिले. त्याचबरोबर प्राण साहेबांचं सुद्धा मी आभार आहे की त्यांनी हा कोर्टाचा निकाल याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कसा मिळवून याच्यासाठी प्रयत्न केले. खरं तर गावांनी कसा मिळायसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, पण बऱ्याच वेळेला राजकारणानं कसा मिळवून याच्यासाठी. पण प्रशासन व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. तलाठी साहेब असतील, सर्कल मॅडम असतील आणि प्राण साहेब असतील यांनी मला आज रोजी हा भूखंड माझ्या ताब्यात दिला. त्यांचंही मी अभिनंदन करतो. पण मला खरा आनंद होईल की कनेगावातल्या शेवटच्या घटकापर्यंत ज्याला हा भूखंड वाटला जाईल त्या दिवशी खरा आनंद मला मिळेल. तोपर्यंत मला साधी पेढी सुद्धा वाटणार नाही गावात. ज्या दिवशी ह्या कनेगावातला प्रत्येक माणूस वरती जाईल त्या दिवशी
हातीहून आम्ही पेढे वाटतो सगळे गावकरी. आणि प्रशासनालाच मी विनंती करतो की लवकरात लवकर माझ्याच बांधवांना, माझ्या गावातील लोकांना हा कोणताही हस्तक्षेप न होता हा भूखंड वाटप करावा हे मी या माध्यमाच्या मार्फत मी विनंती करतो. आणि आजचा क्षण खरं म्हणजे आमच्या कुटुंबाचा सोनेरी क्षण आहे. कदाचित आमचा जन्म स्ट्रगलसाठीच झाला असं काय वाटतं. हा स्ट्रगल केला. माझ्या वडिलांनी मला प्रेरणा दिली. विनोद पाटील असतील, डी पाटील असतील, अण्णासाहेब असतील, ओजे असतील, म्हणजे संतोष पाटील असतील, माझ्याबरोबर मुंबईला आले, दिवसभर उपाशी राहील. खरं तर हा एक प्लॉट आम्हाला 40 लाखाला पडला. हे सांगायला नको पाहिजे होतं, पण प्रस्थापित आणि काही लोकांनी हा चॅलेंज आम्हाला दिलं. खरं मग त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या ठिणगी पेटवली, त्यामुळे ही मशाल लागली. आणि गावातील सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकानं आपापली पंथी घेऊन तिथं जावं आणि कनेगावचं नाव उज्ज्वल करावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.